हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. पावसाळा चालू आहे, बाहेर धो पाऊस चालू असतो आणि आपल्याला भजी वडापाव गरम गरम असं करून खाण्याची खूप क्रेविंग होते. या चॅनलवरती मी मूग भजी, स्वीटकॉर्न भजी अशी खूप सारी भजी वगैरे मी प्रकार अपलोड केलेले आहेत. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज आपण बघणार आहे गरम गरम वडापाव आणि तेही खोबऱ्याच्या चटणीसोबत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. वडापाव बनवण्यासाठी इथं मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बेसन पीठ थोडंसं घेतलेलं आहे. हिरवी मिरची 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 5 ते 6 आणि त्यामध्ये थोडंसं आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे, धनेपूड, ओवा, खायचा सोडा, जिरे आणि मोहरी. इतक्या साहित्यामध्ये आपण वडापाव बनवणार आहे. त्यासाठी आता आपण भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा मिरची आणि आलं लसूण मिक्सरला मस्त असं बारीकसं वाटून घेऊया. हे बघा, इथं 2 चमचे आपलं वाटण बनवून तयार आहे. भाजीला मस्त फोडणी टाकूया. थोडंसं तेल घ्या एका पॅनमध्ये आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे टाका. इथं मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे, त्यामुळे त्याला असं थोडासा असा फेस आलेला आहे. हे तेल चांगलंच आहे, पण शेंगदाणा तेल असल्यामुळे तसं झालं. यामध्ये थोडासा कढीपत्ता टाका आणि आपण जे हिरवी मिरची आणि आलं लसूण जे वाटून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करा. हे मस्त असं तेलात असं भाजून घ्या. तुम्हाला इथं तेल थोडंसं कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं तेल वाढवलं तरी चालेल. मी थोडंसं कमी तेल वापरते, त्यामुळं हे असं सुखं झालेलं आहे. यामध्ये आता थोडीशी हळद ॲड करूया आणि थोडीशी धनेपूड ॲड करूया. धनेपूड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकली नाही धनेपूड तरी चालेल, फक्त हळद इथं ॲड करा आणि ती चांगली अशी छानशी भाजून घ्या तेलामध्ये. आणि आता हा पॅन आपण गॅसवरून उतरून घेऊया. थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी आपण जी कोथिंबीर चिरून घेतलेली होती ती ॲड करूया आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि ही भाजी अशी सगळी एकजीव करून घ्यायची. मस्त हे मी हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला जितके वडे आवडतात, मोठे लहान, तुमच्या सोयीस्कर कसं आहे तसे याचे आकार बनवून घ्या. मी छोटे छोटे असे याचे वडे बनवून घेतलेले आहेत. इथं माझे 6 वडे झालेले आहेत बनून. तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही बटाटे आणि त्या अनुषंगाने मिरची वगैरे सगळं तुम्ही थोडं थोडं वाढवून याचं भाजी बनवू शकता. मी दोघांसाठी बनवले, त्यामुळे इथं 6च वडे बनलेले आहेत. आता आपण यासाठी लागणारं बेसन पीठ तयार करूया कवरिंगसाठी. त्यासाठी आपण जे बेसन घेतलं होतं ते मी इथं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकलेला आहे, थोडंसं जिरं ॲड केलं आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ थोडंसं टाकायचं. इथं मी खायचा सोडा 1 चिमूटभर टाकला आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं. हे बघा, अशा पद्धतीनं हे 4 पदार्थ एकत्र करून आपण वड्यासाठी वरचं जे कवरिंग लागतं ते मी बनवून घेते. मला जे वरचं कवरिंग आहे ना ते थोडंसं पातळ असं आवडतं, जाड असा थर मला आवडत नाही पिठाचा. त्यामुळं मी हे थोडंसं पातळ बनवलं आहे. तुम्हाला जर जास्त वरती पीठ आवडत असेल भाजीच्या वर वड्याला तर तुम्ही थोडंसं घट्ट मळू शकता आणि जास्त पीठ घेऊ शकता. आता हे आपलं तेल तापायला मी ठेवलेलं होतं आणि हे आपलं बनवून तयार आहे. आणि असे एकवर एक असे भाजून घेऊयात, तळून घेऊयात वडे मस्त असे. पावसाच्या सीझनमध्ये हे वडे खायला खूप छान, सगळ्यांनाच आवडतं वडापाव. महाराष्ट्राचा सगळ्या फेवरेट असा वडापाव. हे बघा, माझे सगळे वडे असे तळून तयार आहेत. किती छान बनले बघा, वा. आता सगळ्यांची फेवरेट अशी मिरची भाजून घ्यायची आपण, वा. आणि हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा ताकाच्या कढीसोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.